लहानपणापासून मला चष्मा या प्रकाराचं खूप अप्रूप वाटे. चष्मा घालणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं भारदस्त आणि प्रभावशाली दिसतं असं मला वाटे. वा, चष्मा लावला की आपल्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी येते आणि एक वेगळाच पैलू येतो आणि त्यामुळं लोक आपलं म्हणणं खूप गांभीर्यानं घेतात असं मला वाटतं. बघा ना, डॉक्टर, प्राध्यापक या सगळ्या व्यक्ती चष्मा लावतात आणि त्या सगळ्यांचं आपण ऐकतो. मला लहानपणी बाबांचा सोनेरी कडांचा चष्मा फार आवडे. मला असं वाटायचं मोठं झालं की नाही मलाही असाच एक छानसा सोनेरी कडांचा चष्मा लावायला खूप आवडेल. मी ठरवूनच टाकलं होतं, मोठं झालं रे झालं की लगेच आपण असा सोनेरी कडांचा चष्मा जसा बाबा लावतात तसाच लावायचा. लहानपणी असं वाटायचं की खूप अभ्यास केला ना की चष्मा लागतो, म्हणून चक्क चष्मा लागावा म्हणून मी खूप अभ्यास करायचे. खरं वाटतंय का? नाही ना, पण हो, हे असं होतं खरं. चष्मा लागावा म्हणून मी खूप अभ्यास करत राहिले. चौथीत असं वाटलं नाही नाही आपण अजून लहान आहोत, पण मोठं झालं की आपल्याला चष्मा लागेल. आणि 5वीत खूप अभ्यास केला, मग 6वीत अभ्यास केला, 7वीत खूप अभ्यास केला, तरी काही चष्मा लावायचं नावच घेईना. मी म्हटलं आत्ता काहीतरी गडबड दिसते, चष्मा कसा लागत नाही इतका अभ्यास केला तरी. म्हणून मी खूप निराश झाले आणि इतर मुलींचा चष्मा पाहून मला खूप असं वाटायचं की अरे वा, काय मस्त चष्मा लावतात ह्या मुली, वा वा काय छान दिसतात. आपल्यालाच नेमका चष्मा कसा काय लागत नाही आहे. म्हणून मी खूप असा विचार करत बसायचे. मी खूप अभ्यास केला तरी चष्मा लागेना. शेवटी 10वी आली आणि इतका अभ्यास केला तरी चष्मा लागायचं नावच घेईना. कहरच झाला. शेवटी मी ठरवलं, आता चष्मा लागण्याची काही वाट नको पाहायला, आपण थेट बाजारात जायचं आणि सोनेरी कडांचा चष्मा जसा आपल्याला हवा तसा विकत घ्यायचा. म्हणून मी हट्टच धरला. मी आईजवळ असा हट्ट धरला आणि बिचाऱ्या आईनं माझा तो बालहट्ट पूर्ण केला. तिने माझ्यासाठी खास एक सोनेरी कडांचा चष्मा विकत घेतला. फारच महागडा होता, पण तिनं विकत घेतला माझ्यासाठी. आणि तो 0 क्रमांकाचा म्हणजे 0 नंबरचा चष्मा माझ्यासाठी घेतला. आणि मी कोण खुश झाले. तो चष्मा घालून मी सगळीकडे जात असे. एकदा असंच मी आईसोबत तो चष्मा लावून चालले होते आणि चुकून मी चालता चालता एका थांबलेल्या रिक्षाला जाऊन धडकले. अगदी चुकून अशी धडकले नकळत. पण त्या रिक्षावाल्या काकांना खूप राग आला वाटतं. ते म्हणाले, ए ढापणे, दिसत नाहीये का? बाप रे, त्या क्षणी मी खूप सुन्न होऊन गेले. मला वाटलं बापरे, आपण हा चष्मा लावून माननीय, सन्माननीय, आदरणीय अशा व्यक्तींमध्ये जाऊन बसलोय, अशा व्यक्तींच्या पंक्तीत जाऊन बसलोय. त्याचं या रिक्षावाल्या काकांना काहीच नाही आहे. आपण एवढा चष्मा लावलाय तर आपल्याला कोणी गांभीर्यानं घेतच नाही आहे. आणि त्या क्षणी त्या चष्म्याची जादू ओसरली. खूप वाईट वाटलं. तुम्ही म्हणाल आता हे सगळं पुराण आत्ता सांगण्याची काय गरज आहे. झालं असं, रमा काकू त्यांचा हा चष्मा इथेच विसरून गेल्या आणि मला हे सगळं आठवलं. हा रमा काकूंचा चष्मा, त्या सगळ्या जगाकडं ह्या चष्म्यातून बघत असतात. परवा रमा काकू म्हणत होत्या, अगो सगळे दुकानदार की नाही खूप भांडखोर असतात आणि ते नेहमी भांडणासाठी कारण शोधत असतात आणि आपल्याला खूप त्रास देतात. आता तो आपला केरूदादाच बघ ना, बाप रे, त्याला मी सामानाची यादी दिली तर तो नेहमी त्याला हवं तेच करतो. असं वाटतं ह्याला सामानाची यादी द्यावीच कशासाठी. तो त्याला हवं ते सामान मला देतो. आता बघ ना, मी त्याला सांगितलं की मिठाचा अर्धा किलोचा पुडा दे,
तर तो म्हणाला 1 किलोचा पुडा आहे तोच मी देणार. असं करत त्यांनी चक्क 1 किलोचा पुडा पाठवला. म्हणजे त्याला जे हवं तेच तो मला देतो, तर मग मी वेगळी सामानाची यादी का पाठवायची बरं त्याला? असा हा केरू दादा अत्यंत बेशिस्त आहे बरं का. परवा 3 तास मी त्याची वाट पाहिली आणि तो काही सामान घेऊन आलाच नाही. शेवटी मी कंटाळून झोपी गेले. असं सगळं रमा काकू मला सांगत होत्या आणि मला त्या दिवशीची गोष्ट आठवली. बिचारा केरू दादा 1.5 तास इमारतीखाली उन्हात थांबला होता आणि रमा काकूंची वाट पाहत होता. रमा काकू काही फोनच उचलत नव्हत्या आणि तो मला म्हणाला, अहो ताई, रमा काकू काही फोन उचलत नाही आहेत, तर हे सामान मी तुमच्याकडं ठेवू का? असं तो मला फोनवर म्हणाला. मी म्हणाले, ठीक आहे केरू दादा, तुम्ही ठेवा माझ्याकडे सामान. रमा काकू कदाचित झोपल्या असतील. त्या उठल्या की मी त्यांना सांगेन की केरू दादा माझ्याकडे सामान ठेवून गेला आणि त्यांचं सामान मी त्यांना देऊन टाकेन. ही सगळी गोष्ट मी रमा काकूंना सांगणार तेवढ्यात रमा काकू म्हणाल्या, बघ तुला पटतंय ना, हे असे लोक असतात. एकदा रमा काकू फोनवर बोलत होत्या. त्यांच्याकडे एक निरोप मी घेऊन जाणार तेवढ्यात मला त्यांचं संभाषण ऐकू आलं. त्या म्हणत होत्या, ओ तो चहा पितो का? चहा पिणारे लोक ना असेच असतात. काय तो कॉफी पितो? कॉफी पिणारे लोक असेच असतात. हा काय तो पाणी पितो? मी तुला म्हणलं होतं ना, हे पाणी पिणारे लोक आहेत ना, हे असेच असतात. काय काय म्हणजे चहा पिणाऱ्या लोकांची त्यांनी एक वर्गवारी तयार केली आहे. त्यांनी चहा पिणारे लोक म्हणजे असे असतात, कॉफी पिणारे म्हणजे असेच, पाणी पिणारे म्हणजे असेच असतात. रमा काकू नेहमी हा गैरसमजात असतात. म्हणजे रमा काकू कोणाकडं निखळ दृष्टीने पाहायला तयारच नाहीयेत. त्यांनी आपले काही समज करून ठेवलेत आपल्या मनात आणि ही माणसं म्हणजे अशीच असतात, हे लोक म्हणजे असेच असतात, हा माणूस म्हणजे असाच वागणार, दुकानदार असेच असतात, चिनू हा वात्रटच आहे. परवा त्या मला म्हणत होत्या की चिनू बघ किती वात्रट आहे. मी त्याला झाडांना पाणी घालायला सांगितलं तर त्याने झाडाला पाणी घातलंच नाही, शेवटी खेळायला गेला. पण योगायोगाने मी त्याच दिवशी चिनूला झाडाला पाणी घालताना पाहिलं होतं आणि बिचारा पटपट पाणी घालून निघून गेला. आणि जाताना मला असंही म्हणाला, ताई थोडंसं जपून चाला, इकडं पाणी सांडलंय, मी झाडांना पाणी घालत होतो, थोडंसं जपून हा. तर मला आश्चर्य वाटलं की रमा काकूंनी त्या छोट्या चिनूला पण सोडलं नाहीये. त्याच्याविषयी काहीतरी गैरसमज मनात ठेवलेत. त्या अशा एका विशिष्ट चष्म्यातून सगळ्यांना बघतायत. रमा काकू एका चष्म्यातून सगळ्या जगाकडे पाहतात. हाच तो चष्मा. रमा काकू म्हणजे खूप गैरसमज करून घेतलेल्या अशा व्यक्ती आहेत. त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काही वेगळाच काढतात. प्रत्येक माणसाकडे त्यांच्या एका समज असलेल्या दृष्टिकोनातून पाहतात. बहुधा तो गैरसमजच असतो. प्रत्येकाला त्या म्हणतात, हा म्हणजे असाच, ही म्हणजे अशीच, हा म्हणजे असंच करणार. म्हणजे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे काय घडणार हे देखील त्या पुढे सांगतात आणि प्रत्येक गोष्टीला सतत एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. रमा काकू म्हणजे प्रत्येक गोष्टीत चुका शोधणाऱ्या अशा एक मिनिट, मी काय करते हे? मी रमा काकूंचा चष्मा डोळ्याला लावला आणि मी चक्क त्यांच्यासारखाच विचार करायला लागले. रमा काकू म्हणजे अशाच असतात, त्या अशाच वागणार, त्या चुका शोधतात. बापरे, म्हणजे ही त्यांची चूक नाहीये, ही या सगळ्या चष्म्याची कमाल आहे. हा चष्मा म्हणजे त्यांचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन तर नसेल ना? त्या जगाकडं पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून पाहत नसतील ना? काय माहित. परवा त्या माझ्याकडे साखर मागायला आल्या होत्या. त्या म्हणाल्या, दे ग थोडीशी साखर.
हा केरू दादा आलाय ना, बिचारा 3-4 मजले चढून आलाय, तर त्याला थोडासा चहा करून देते. मी त्यांना साखर दिली. म्हणजे रमा काकू मनाने खूप चांगल्या आहेत. त्या काही अशा सतत चुका शोधणाऱ्या, सतत कोणाला तरी दोष देणाऱ्या आणि सतत कोणाविषयी तरी तक्रार करणाऱ्या अशा नाही आहेत. मनाने तशा चांगल्या आहेत. केरू दादाला चहा करून देतो म्हणाल्या. म्हणजे कधी कधी ते या चष्म्यातून जगाकडे पाहतात. हा त्यांच्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनाचा चष्मा. आपण सगळे असा रमा काकूंचा चष्मा डोळ्याला लावतो का कधी? आपण रमा काकूंसारखा चष्मा डोळ्याला लावत असू का कधी? हा माणूस म्हणजे असाच वागणार, ही म्हणजे अशीच आहे, ही लोक ना अशीच असतात, असं आपण म्हणत असतो ना कधी कधी. तेव्हा आपल्या डोळ्यालाही चष्मा असतो का? आपल्याला काही अनुभव आलेले असतात, काही घटना घडलेल्या असतात, आपण काही घटनांविषयी वाचतो, ऐकतो, लोकांकडून काही गोष्टी ऐकतो, कोणी आपल्याशी कधी वाईट वागून गेलेलं असतं. ह्या सगळ्यांचा आपल्या दृष्टिकोनावर काही परिणाम होत असावा का? त्यामुळं आपण निखळ दृष्टिकोनातून दुसऱ्यांकडं पाहत असू का की पाहत नसू? रमा काकूंना जसं सगळ्यांकडं निखळ दृष्टिकोनातून पाहणं खूप अवघड जातं आहे. त्या नेहमी चष्मा चढवून, कोणत्या तरी अनुभवाचा आधार घेऊन, कोणत्या तरी भूतकाळातील घडलेल्या घटनेचा आधार घेऊन सतत घटनांकडं आणि व्यक्तीकडं पाहत आहेत. तसंच आपण पाहत नसू ना? विचारायचं का एकदा स्वतःला की आपण रमा काकूंचा चष्मा डोळ्याला लावलाय का? प्रेमात पडलेल्या व्यक्तींना सगळं जग गुलाबी दिसतं म्हणे. असा कोणता चष्मा असेल तर ठीक आहे, पण रमा काकूंचा चष्मा असेल ना, तर आपण पुन्हा विचार करूया. धन्यवाद.